रामकृष्ण हरी माऊली. आपण नेहमी म्हणतो हे जग माया आहे, पण नक्की सत्य काय आहे? आपण कशाच्या मागे धावायला हवे? ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या अभंगात आपल्याला फिल्टर लावायला शिकवतात. काय कामाचे आहे आणि काय कचरा आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली ओळ. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. माऊली, हे जग सत्व, रस आणि तम या 3 गुणांनी म्हणजे त्रिगुणांनी बनलेले आहे. पण माऊली म्हणतात हे सर्व असार आहे, म्हणजेच हे टिकणारे नाही. मग टिकणारे काय आहे? तर तो निर्गुण परमात्मा. हरिपाठ म्हणजे दुसरं काही नसून काय महत्त्वाचं म्हणजे सार आणि काय बिगर महत्त्वाचं म्हणजे असार आहे याचा विचार करणे होय. दुसरी ओळ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. देव सगुण म्हणजेच मूर्ती रूपात असो किंवा निर्गुण म्हणजेच प्रकाश रूपात, तो सर्व गुणांच्या पलीकडचा आहे. पण आपण मात्र बाह्य गोष्टीत अडकतो. माऊली स्पष्ट सांगतात, जर तुमच्या मनात हरी नसेल तर तुमचे सर्व विचार, तुमची सर्व बुद्धी आणि तुमचे मन व्यर्थ आहे. हरीशिवाय मनाला पूर्णत्व मिळत नाही. तिसरी ओळ. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरीसी भजे. तो परमात्मा कसा आहे? जो दिसत नाही, अव्यक्त आहे आणि ज्याला कोणताही ठराविक आकार नाही. पण गंमत पहा, याच निराकारातून संपूर्ण चराचर जग म्हणजेच माणसे, प्राणी, निसर्ग निर्माण झाले आहे. म्हणूनच ज्याने आपल्याला बनवलं त्या हरीची भक्ती करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे. चौथी ओळ. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. ज्ञानदेव महाराज सांगतात, जेव्हा रामकृष्ण हे नाव तुमच्या मनात आणि ध्यानात कायमचं बसतं तेव्हा समजा की हे केवळ आजचं कष्ट नाही. अनेक जन्मांच्या पुण्याईनंतर माणसाला हरिपाठाच्या नामाची गोडी लागते. हे पुण्य साध्यासुध्या प्रयत्नांनी मिळत नाही. तर माऊली तिसऱ्या अभंगाचा धडा हाच आहे की जगातील बदलाकडे दुर्लक्ष करा आणि जो बदलत नाही त्या हरीला मनात साठवा. जर तुम्हाला तुमच्या अनेक जन्मांचे पुण्य पदरात पाडून घ्यायचे असेल तर आत्ताच कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी. या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चौथ्या अभंगात. रामकृष्ण हरी.